तर प्रवास करताना कधी तुमच्यावर असं झालंय का, अनोळखी व्यक्तीने डायरेक्ट खांद्यावर तुमच्या कधी डोकं ठेवून झोपलेत का? सुरुवात खूपच छान झालेली. आम्ही बॅग बनवून सगळ्या ठेवलेल्या बाहेर काल रात्रीच, आणि आता बघा सकाळचे 5 वाजलेत आणि हे अंधार एवढा होता. तर पप्पा पण बसलेत मोबाईलवरती. तर आम्ही वडापाव घेतला एका ठिकाणी गाडी थांबल्यावरती. वडापाव मी खात खूप एन्जॉय करत गेले. तिखट होता वडापाव. हे बघा, हे कराडचं बांधकाम यार, इतकं ट्रॅफिक होतं नाही तर बापरे. त्यानंतर पुढे गेल्यावर ही एक नदी छानपैकी लागलेली आम्हाला. नंतर हा टोल गेट लागला. हा आवाज ऐकून तर तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठे आलोय. अनोळखी व्यक्तीने अनोळखी व्यक्तीचा सहारा कसा घेतला जातो हे बघा. पुण्यामध्ये येताच ॲज युजल आम्हाला एवढं ट्रॅफिक लागलं. त्यानंतर आम्ही रिक्षामध्ये बसून आत्याच्या घरी गेलो. आमच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा. तर आत्यानं खूप छान स्वागत केलं.